प्रकृतेर्गुणसम्मूढास् प्रकृतेर्गुणसम्मूढास् सज्जन्ते गुणकर्मसु तान् कृत्स्नविदो मंदान् कृत्स्नविन्न विचालये. आता खुणा करूया, आघात बघूया. प्रकृतेर गुण सम्मूढा, स च्या खाली आघात, सम्मूढास विसर्गाचा स, सज्जन्ते स च्या खाली आघात, ज च्या खाली आघात, गुणकर्मसु क च्या खाली आघात, तान कृत्स्न कृ च्या खाली आघात, तान कृत्स्न विदो मंदान म च्या खाली आघात, कृत्स्न विन्न कृ च्या खाली आघात, विन्न वी च्या खाली आघात, विचालये. पुन्हा एकदा बघा. प्रकृतेर गुण सम्मूढा स च्या खाली आघात, विसर्गाचा स, सज्जनते स च्या खाली आघात, ज च्या खाली आघात, गुणकर्मसु क च्या खाली आघात, तान कृत्स्न कृ च्या खाली आघात, विदो मंदान म च्या खाली आघात, कृत्स्न कृ च्या खाली आघात, विन्न वी च्या खाली आघात, विचालये. प्रकृतेर्गुणसम्मूढास् प्रकृतेर्गुणसम्मूढास् सज्जन्ते गुणकर्मसु सज्जन्ते गुणकर्मसु प्रकृतेर्गुणसम्मूढास् सज्जन्ते गुणकर्मसु तान् कृत्स्नविदो मंदान्, स्वल्पविराम, तान् कृत्स्नविदो मंदान् कृत्स्नविन्न विचालयेत् कृत्स्नविन्न विचालयेत् तान् कृत्स्नविदो मंदान् कृत्स्नविन्न विचालयेत् प्रकृतेर्गुणसम्मूढास् सज्जन्ते गुणकर्मसु तान् कृत्स्नविदो मंदान् कृत्स्नविन्न विचालयेत्. गीताई बघा. गुंतले गुणकर्मी जे भुलले प्रकृती गुणे, त्या अल्प जाणणारांस सर्वज्ञे चाळवू नये. प्रकृते हे गुणसम्मूढाः गुणकर्मसु सज्जन्ते, म्हणजे प्रकृते गुणसम्मूढा, प्रकृतीच्या गुणांनी मोहित झालेले, गुणसम्मूढा गुणांनी मोहित झालेले, सज्जतान अकृत्स्नविदान मंदान कृत्स्नवित न विचालये, म्हणजे प्रकृतीच्या गुणांनी मोहित झालेले पुरुष गुण कर्मसु सज्जनते, गुण आणि कर्मामध्ये आसक्त होतात, अशा तान अकृत्स्नविदान, त्या अज्ञानी मंदान म्हणजे मंद बुद्धीच्या व्यक्तींचा कृत्स्नवित न विचालयेत, म्हणजे त्या व्यक्तींचा ज्ञानी पुरुषाने बुद्धिभेद करू नये, न विचालयेत म्हणजे त्यांना विचलित करू नये. कुणी विचलित करू नये? ज्ञानी पुरुषांनी अज्ञानी पुरुषांना विचलित करू नये. मग त्याच्यासाठी काय म्हटलं की प्रकृतेर गुणसम्मूढा, प्रकृतीच्या गुणांनी मोहित झालेले जे पुरुष आहेत ते कसे? गुण कर्मसु सज्जनते, गुण आणि कर्मामध्ये आसक्त होतात. मग असे जे आहेत त्या अकृत्स्नविदान, म्हणजे पूर्णपणे ज्यांना समज नाही, जे अज्ञानी आहे, जे मंद बुद्धीचे आहेत, अशा व्यक्तींचा कृत्स्नवित न विचालय, ज्ञानी पुरुषांनी किंवा विद्वान पुरुषांनी बुद्धिभेद करू नये, म्हणजे त्यांना त्यांची कर्म करू न द्यावी, त्या कर्मापासून त्यांना परावृत्त करू नये. कर्म करतायत ना, त्यांना जे प्रकृतीच्या गुणांनी मोहित झालेले आहेत ते सगळे कसे आहेत? ते गुण आसक्त होणारे लोक आहेत. मग त्यांना त्याच्यातून विचलित करू नये. म्हणजे बघा याच्यामध्ये जो श्लोक आहे ना, बुद्धिभेद जनयेत अज्ञानां कर्मसंगीनां, हा जो श्लोक आहे त्याच्यामध्ये जे सांगितलं ना की 26वा श्लोक न बुद्धिभेद आहे, त्याच्यामध्ये ते सांगितलं की त्यांचा बुद्धिभेद करू नये, अज्ञानी लोकांचा ज्ञानी लोकांनी बुद्धिभेद करू नये. तोच विषय इथं मांडलाय की जे असे आहेत त्यांना शब्द वापरलाय तान मंदात, मंद बुद्धीचे. आणि प्रकृते गुणसम्मूढास, म्हणजे जे प्रकृतीच्या गुणांनी मोहित झालेले आहेत, म्हणजे असे मोहित म्हणजे नुसतेच मूर्ख नाहीये, तर त्या मोहामध्ये मूर्खपणावर त्यांची निष्ठा आहे. म्हणजे कसं, आम्ही करतो ते बरोबरच आहे,
आमचं सगळं बरोबरच आहे. म्हणजे अहो तुम्ही चुकता आहात, हे योग्य नाहीये असं सुद्धा नाही. समजूत पक्की आहे की जे करतो आहे ते बरोबरच आहे. यांना असं म्हटलं की अशा प्रकारे विमूढ आहे, मोहित झालेले आहे. मग त्यांचं म्हणजे थोडक्यामध्ये त्यांची त्या चुकीच्या गोष्टींवर निष्ठा आहे. त्यांना म्हटलेलं आहे की मोहित होणं. आता चुकीच्या गोष्टींवर निष्ठा असणं म्हणजेच काय? चुकीच्या कल्पनांवर. रोजच्या आयुष्यामध्ये अनेक बायका अशा असतात बघा, बायका काय किंवा पुरुष काय, की बाहेर कामाला बाहेर पडलो आणि मांजर आडवं गेलं. मग म्हणायचं काय, छे छे आता काम होणार नाही. मांजर आडवेकडे म्हणजे चुकीच्या कल्पनांवर निष्ठा, याचा अर्थ काय असेल तो असा अर्थ आहे. किंवा घरात आज अमावस्या आहे बरं का, चांगल्या कामाची सुरुवात करू नका. विज्ञानाच्या जगामध्ये जिथं सायन्स इतकं चंद्रावर जाऊन आपण पोहोचलो, तिथे अजूनही लोक अमावस्याच्या दिवशी हे करू नये, चांगल्या कामांना सुरुवात करू नये, किंवा मांजर आडवं गेलं की काम होत नाही, अशा चुकीच्या कल्पनांवर जे ज्यांच्या मनामध्ये निष्ठा आहे त्यांना काय म्हटलं, ते मोहित झालेले, अज्ञानी. विमूढ हा अशा अर्थाने की इतकी पक्की खात्री आहे की नाही नाही हे बरोबरच आहे, असंच करायला पाहिजे. तर ते म्हणून म्हटलं की चुकीच्या कल्पनांवर निष्ठा असणारे असे हे. आणि ते कसे, गुणकर्म सुसज्जनते, म्हणजे या सगळ्या गुणांनी मोहित झाले. म्हणजे काय, सगळ्या प्रकृतीच्या कर्मांमध्ये पूर्णपणे अडकलेले असतात, आसक्त असतात. असे जे आहेत त्यांना शब्द वापरलाय अकृत्स्नवित, पूर्णपणे न जाणणारे, अडाणी. मग ते कशाच्या बाबतीत अडाणी आहे, तर गुणांच्या बाबतीत. म्हणजे संपूर्ण प्रकृती ही त्रिगुणात्मक आहे. त्या गुणांची कर्म ही गुणांच्या प्रभावामुळे वेगवेगळ्या प्रकारची कर्म या देहामध्ये देहाकडनं करवून घेतली जातात. प्रकृती सगळा खेळ करते. म्हणजे मी का आहे ज्यांना कळत नाही, जेव्हा अहंभाव निर्माण होतो त्यावेळेला काय होतं, पापा पुण्याची निर्मिती होते. हे ज्याला कळत नाही, मी करता मी भुगता हे भाव निर्माण झाल्यामुळे पाप निर्माण होतो, पुण्य निर्माण होतो. म्हणजेच काय, अशा प्रकारे मनुष्य या सगळ्या कर्मांमध्ये अडकतो, मोहित होतो, आणि म्हणून पुन्हा पुन्हा जन्म आणि मृत्यू या कर्मबंधनात अडकला जातो. हे त्यांना काहीही कळत नाही. असे जे आहेत ना, त्यांना म्हटलं आहे अकृत्स्नवित, पुन्हा म्हणजे असे अज्ञानी. आणि त्यांना जे ज्ञानी आहे, ज्यांना हे सगळं समजलंय, जे कायम साक्षीभावाने राहत आहे देहामध्ये, ते सगळे कृत्स्नवित, ज्यांना हे कळलंय की गुण आणि कर्म यांचा सगळा खेळ चाललाय. गुणकर्म विभाग यो, जे म्हटलंय ना की गुणाचा विभाग काय आहे, कर्माचा विभाग काय आहे, ते कसे सगळ्या प्रकारची कर्म यांच्यामुळे केली जातात शरीरामध्ये, हे ज्याला कळाय, शरीरामध्ये म्हणा किंवा सृष्टीमध्ये सगळी कर्म ही अशी होतात, हे ज्यांना माहिती आहे ते सगळे कृत्स्नवित. आणि ज्यांना हे कळत नाही ते सगळे अकृत्स्नवित. मग भगवंत इथे अशी सूचना देतात की हे जे ज्ञानी आहे, जे कृत्स्नवित आहेत, त्यांनी यांना ते जे कर्म करतायत, जे अज्ञानाने कर्म करत आहेत, जे अकृत्स्नवित आहेत, त्यांना त्यांच्या कर्मापासून विचलित करू नये. त्यांना त्यांची कर्म करून द्यावी. ते ज्या पद्धतीने कर्म करत आहेत त्या पद्धतीने त्यांना कर्म करून द्यावी. त्यांना हे सांगायला सारखं जाऊ नये, अरे काय तू म्हणतेस, कसली अमावस्या कसली काय, काही नाही. तर असं काहीही नसतं. कुठलाही, जेव्हा आपण सकाळ उजाडले की दिवस सुरू होतो ना, तोच चांगला. अशा प्रकारची मतं त्यांना पटणार पण नाही, हे लक्षात घ्या. त्यांच्यामध्ये बुद्धिभेदही करू नये किंवा त्यांना सांगायला जाऊ नये असं जे म्हटलंय ना, कारण तेवढी त्यांची विचार करण्याची ताकद नसते. हे लक्षात, की हे पुन्हा आपण लहान मुलांचं उदाहरण घेऊया, की लहान मुलं आता लहान मुलं खेळतात भातुकली खेळताना त्यांनी काय केलेलं असतं, सगळी आपली सगळे भोवतालची खेळणी मांडलेली असतात. त्यात कोणाला आई केलेलं असतं, कोणाला बाबा केलेलं असतं, कोणाला मुलं केलेली असतं. आणि मग खोटं खोटं खाऊ घेतलेला असतो, मग भात शिजवला, मग कुकर लावला आईने, आई ऑफिसला गेले, सगळा खेळ कल्पनेचा असतो. मग तो खेळ खेळत असताना म्हणजेच काय, त्यांचा विचार इतका छोटा मर्यादित असतो. पण तो कसा असतो, जे पाहतात तेच ते त्या मर्यादेमध्ये म्हणजे त्या खेळामध्ये उतरवतात, हो की नाही. मग आपण असं म्हणतो का, काय बावळटात का तुम्ही, हा काय असं, हे काय खरे आई आहे का, हे काय खरे बाबा आहेत का, हे पोहे घेतलेत म्हणजेच काय कुकर आहे का, भात आहे का तो, असं आपण नाही म्हणत. आपण काय करतो, आपण पण त्या भातुकलीच्या खेळामध्ये सामील होतो. आपण पण त्यांच्याबरोबर भातुकली खातो, त्यांनी दिलेला भात खातो, त्यांनी दिलेली पोळी खातो. याचा अर्थ काय आहे,
आपण त्याच्यामध्ये सामील होतो. हेच उदाहरण भगवंत इथे लावतात, की जे अज्ञानी आहेत त्यांना विचलित करू नका. म्हणजे भातुकलीचा खेळ खेळणारी मुलं रममाण झालीत ना, तुम्ही पण त्या खेळात सामील व्हा, असं तुम्ही त्यांना सांगा. तुम्ही जे कर्म करतायत, अशा काही का असेना, कुठेतरी कर्म करतायत ना. कर्म न करण्यापेक्षा कर्म करणं केव्हाही चांगलं आहे. फक्त त्यांना कसं सांगा, त्यांना पाप कर्म करण्यापासून थांबवा, दुष्कृत्यापासून थांबवा. ते जे आपल्या आवडीची कर्म करणार, अखंड काम करते, तिला असं सांगू नको किती काम करते, काही गरज नाहीये, कारण ती तशी थांबणारी नाही. मग काय सांगताय, चांगलंय ग, तुझी कपॅसिटी किती छान आहे, तू हे काम सतत कुठल्या ना कुठल्या कामात करत असतेस ना, मग तू असं करशील का, असं म्हणून काहीतरी चांगलं काम करायला सांगावं तिला. चांगल्या कामाकडे तिला प्रवृत्त करावं. तिला काम करणं कसं किती वेडपट आहे, हे सारखं ते असं चांगलं नाही असं म्हणू नका, कर्म करायला लावा. पण मग असं म्हणा, तू हे करण्यापेक्षा असं केलंस तर, तुझ्यामध्ये इतकी कपॅसिटी आहे, तू करतेस, उपवास करतेस, चांगलं आहे ग, चांगलंच आहे उपवास करणं, पण मनामध्ये प्रत्येक वेळेला कुठलं तरी 16 सोमवार करतेस, मग काय माझा मुलगा 10वीला काय मार्क बोर्डात यावा म्हणून 16 सोमवार केले, असं न करता भगवंतासाठी, म्हणजे असं हळूहळू त्यांना प्रवृत्त करावं. एकदम होणार नाही, हे कसले 16 सोमवार करतेस, कसले उपवास, त्यांनी काही साधत नसतं, असं म्हणू नका. त्यांना करायला लावा, कारण त्यांची ताकद आहे. फक्त त्यांची दिशा बदला काम कर्माकडे हळू. मग त्यांना सांगितलं कर्म छानच आहे, चांगलंच करतेस, पण यावेळेला असं ठरवणार, काही कारणाशिवाय केला का, चांगलं आहे ना, डाएट उत्साह राहतो, असं करून तर बघ, त्याला देवाचं म्हणून करतील, चतुर्थी म्हणून व्रत करतील, एकादशी म्हणून व्रत करतील, मग हळूहळू वाढवा, हे सांगतात भगवंत. आणि मी हे करते हे आधी स्वतः करा आणि मग करा, नाही तर नुसतं सांगा नाही, आधी आपण आचरणात करून त्याला पटवून द्यावं. कृत्स्नविताने अकृत्स्नविताशी कसं वागावं, तर हे असं वागावं, आधी आचरणात आणायचं आणि मग सांगायचं नाही, अगं मी करत होते, मला इतकं छान वाटलं ना, मी सुद्धा याच पद्धतीने करत होते, मला खूप छान वाटलं, म्हणजे मी केल्यामुळे मी तुला आता सांगते. अशा प्रकारे हे अध्यात्माच्या बाबतीत, हे आपण व्यवहाराच्या बाबतीतलं उदाहरण बघितलं, हे अध्यात्माच्या बाबतीत असं आहे. सगुणावर म्हणजे कुठल्या तरी गणपतीची असू दे, मारुतीची असू दे, उपास तर करतेय ना, पूजा तर करतेय ना, काहीच न करण्यापेक्षा चांगलंय की नाही, मग ते करते. हळूहळू तिला असं म्हणा की त्याच्याशिवाय सुद्धा कर्म करता येतं. गणपतीची पूजा करते, त्याच्यापेक्षा जो कळवळलेला जीव आहे त्याला त्याच्यासाठी काहीतरी कर, त्याला खाऊ घाल. 21 मोदकांचा नैवेद्य गणपतीला दाखवते ना, त्याच्यावेळी त्या भुकलेला दे ना. म्हणजेच काय, अशा प्रकारे चांगल्या कर्माकडे प्रवृत्त करणं, याला भगवंत इथं असं म्हणतात. म्हणजे बघा, हे कुणाला जमतं. अगदी एक उदाहरण गंमत सांगते तुम्हाला, की व्यवहारातलं उदाहरण. तुमच्यापैकी बऱ्याच जणांना ही गोष्ट माहिती असेल, प्रख्यात्र्यांचा एक कथा होती, दिनूचं बिल. लहान मुलांना, मला वाटतं बालभारतीच्या पुस्तकामध्ये, मराठी मीडियम बालभारती, त्याच्यामध्ये धडा असावा, बहुत पहिली दुसरीला असावा. दिनूचं बिल मध्ये काय आहे, की एक छोटा मुलगा दाखवलाय, 7-8 वर्षाचा असतो, त्याचे वडील डॉक्टर असतात. तर तो आपल्या वडिलांच्या, जुन्या काळातली गोष्ट आहे ना, आता प्रख्यात्रांनी लिहिलेली गोष्ट, की वडील दवाखान्यात, हा आपल्या वडिलांच्या दवाखान्यात जायचा म्हणून आणि बघायचा वडील काय करतात. तर एक दिवशी काय होतं, एक पेशंट त्यांच्यासमोर बसलेला असतो, वडील, आणि तो डॉक्टरांना म्हणतो की काय डॉक्टर, माझं किती बिल झालंय सांगा ना. मग वडील, मग ते त्याचे डॉक्टर वडील असतात, ते कागद काढतात, त्याच्यावर लिहितात सगळं काय 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 काय, आणि ते बिल त्या माणसाच्या हातात देतात. तर हे सगळं तो दिनू पाहत असतो आणि त्याला उत्सुकता वाटते, बाबा काय करतायत. तो वडिलांना विचारतो, ते बाबा तुम्ही हे काय केलं, त्या माणसाला दिलं. म्हणजे अरे मी त्यांना बिल दिलं. बिल म्हणजे काय. मग त्याला वडील समजावून सांगतात, अरे म्हणजे मी कुठे कुठे, म्हणजे सगळं त्या दाखवतात लिहिलेलं काय, तर मुलाला वाचता येत असं, त्यात असं लिहिलेलं असतं, 2 वेळा घरी व्हिजिट केली, त्याचे इतके इतके पैसे, औषधं इतकी दिली, त्याचे इतके इतके पैसे, तपासणीसाठी अजून काय, तर 2-4 गोष्टी लिहिलेल्या असतात, आणि हे सगळे मिळून इतके इतके पैसे. आता ती दिनूला ती कल्पना इतकी आवडते की असं काम करायचं आणि मग पैसे मिळतात. मग तो घरी जातो आणि स्वतःच एक बिल तयार करतो. तो असं लिहितो की मी आईची इतकी काम करतो, शेजारच्या काकूंना निरोप पोचवला, त्याचे इतके पैसे, नंतर बागेतली फुलं देवासाठी तोडून आणली, त्याचे इतके पैसे, असे 2-4 गोष्टी लिहितो. लहान बाळाला सांभाळलं, आई आंघोळीला गेली तेव्हा बाळावर लक्ष ठेवलं, त्याचे इतके पैसे, असं करून एक बिल लिहितो आणि आईच्या बेडरूम मध्ये हळूच नेऊन ठेवतो. आता त्याला उत्सुकता, आई काय करणार. मग आई दुसऱ्या दिवशी बघितलं तर त्याच्या बेडरूम मध्ये आई दुसरा एक कागद आणून ठेवतो आणि त्याच्यावर लिहिलेलं असतं, म्हणजे त्यांनी जे पैसे लिहिले असतात, काय 10 रुपये 10 रुपये असतात, ते तिथं लिहिलेले ठेवलेले असतात आणि कागदावर लिहिलं असतं, तू लहान होतास, लहानाचं
मोठं केलं, त्याचे पैसे शून्य. तू खूप आजारी होतास, तुला दवाखान्यात घेऊन जावं लागलं, तेव्हा रात्रभर जागरण केली, त्याचे पैसे शून्य. असं करत करत 2-4 गोष्टी लिहिल्या जातात आणि ते म्हणून एकूण बेरीज शून्य. म्हणजे याच्यातून आईने दिदूला काय शिकवलं? काम केल्यानंतर काम कसं करायचं हे शिकवलं. त्यांनी बघितलं होतं ते व्यवहारातलं वडिलांचं गोष्ट, आणि तेच गोष्ट त्यांनी आईच्या बाबतीत लावलेली होती. कर्म कसं करायचं हे कसं शिकवलं. ज्ञानी माणसाने अज्ञानी माणसाला कसं शिकवायचं, म्हणून ती दिनूच्या ही गोष्ट तुम्हाला सांगितली की अशा प्रकारे हळूहळू प्रवृत्त करायचं. त्याला असं आई म्हणली नाही, अरे तुला काय कळतं का, हे घरातल्या माणसांना कसले पैसे मागतोस, घरातल्या कामाचे कसले पैसे, असं नाही सांगितलं, कारण त्याला ते कळलं नसतं. मग त्याला कशा पद्धतीने शिकवलं, तर ही पद्धत. अशा त्याला न सांगता सगळ्या गोष्टी कळल्या. तसं ज्ञानी माणसाने निर्गुणाकडे, सगुणाकडून निर्गुणाकडे कसं प्रवृत्त करायचं, अशा प्रकारे करायचं. हे इथं भगवंत क्रमाक्रमाने शिकवत जायचं. म्हणून आणि ज्याची जशी ताकद आहे तसं, म्हणजे आपल्याकडे म्हणतात ना, अधिकार तैसा करू उपदेश. आता रामकृष्ण परमहंस नेहमी विवेकानंदांची निर्गुणावर चर्चा करत असत. त्यांना शिष्य बरेच होते, पण ते असं म्हणायचे बाकीच्यांची श्रद्धा सगुणावर आहे, त्यांच्याशी जर मी निर्गुणाच्या बाबतीत चर्चा केली तर काय होईल, त्यांना निर्गुणाचे म्हणजे निर्गुण मार्गाने जाणं जमणारच नाही, उलट त्यांची सगुणावरची श्रद्धा सुद्धा ढासळेल. का असं करायचं नाही, त्याच्यासाठी आहे की साहे ओझे त्यास तेची द्यावे. त्याची केवढी कुवत आहे तेवढंच त्याला द्या, पेलवेल एवढंच द्या. आणि इथं म्हणून महत्वाचं काय आहे, अकृत्स्नवित आणि कृत्स्नवित हा फरक त्याच्यासाठी आहे की ज्ञानी माणसाने सुद्धा सगळ्या अज्ञानी माणसाला सगळं सारखंच नाही द्यायचं. ज्याला जेवढं पेलवेल तेवढंच द्या. नाहीतर काय होईल, तुम्ही जेव्हा असं म्हणायला लागाल की कसल्या पूजा करता, त्याच्यात काय अर्थ नाहीये, त्यामुळे त्यांच्या मनामध्ये नुसती शंका निर्माण होईल. त्यांना धड सगुणाची पण नाही आणि निर्गुणाची पण नाही, अशा प्रकारे त्यांची अवस्था होईल. म्हणजे त्रिशंकू अवस्था आपण म्हणतो ना, धड हे नाही धड ते नाही, अशा अवस्थेमध्ये. म्हणून प्रकृती सगळं काम करते, आपण अलिप्त भावाने राहायला पाहिजे. पण आपण हे सगळं सांगायचं कधी, कुणाला सांगायचं, हे तुमचं तुम्हाला ज्ञानी माणसाला कळलं पाहिजे, हे भगवंत सांगतात. म्हणून प्रत्येकाची कुवत तशी नसते, हळूहळू म्हणजे सांगितलं पाहिजे. नाही तर मगाशी म्हटलं तसं त्रिशंकू अवस्था, न खुदाही मिला ना मिसाली सनम, ना इधर के रहे ना उधर के, अशी अवस्था नको. हे म्हणून जेव्हा जेव्हा ज्ञानी माणसाचं कर्म आणि अज्ञानी माणसाचं सांगितलंय, तेव्हा ज्ञानी माणसाने हे लक्षात ठेवायचं.